तब्बल 58 दिवसांपासून सुरू असलेल्या एअर इंडियाच्या वैमानिकांच्या संपावर अखेर तोडगा निघालाय। संप चिघळत असताना संपकरी वैमानिकांनी उपोषणाचं हत्यारही उपसलं होतं। अशात आज वैमानिकांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली। व्यवस्थापनाने पुन्हा कामावर घेतलं आणि संघटनेला पुन्हा मान्यता दिली तर संप मागे घेऊ असं आश्वासन याचिकेद्वारे देण्यात आलं होतं। त्यावर सुनावणी दरम्यान एअर इंडियाच्या व्यवस्थापनानं संपकरी वैमानिकांच्या तक्रारींवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचं आश्वासन दिलंय। त्यावर सहमती दर्शवत वैमानिकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। एअर इंडियात काम करण्याची इच्छा असलेलं प्रतिज्ञापत्र 434 वैमानिक एअर इंडियाच्या व्यवस्थापनाला देणार आहेत। या याचिकेला निकाली काढत न्यायालयाने इंडियन पायलट गिल्डचे 101 वैमानिक आणि त्यांच्या 10 अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचे आदेशही दिलेत। त्यानुसार येत्या 48 तासांमध्ये वैमानिक त्यांचे जॉइनिंग रिपोर्ट देऊन कामावर हजर होतील असं त्यांचे वकील गीता लुथरा यांनी सांगितलंय। तसंच ज्या वैमानिकांना बडतर्फ केलं आहे ते पुन्हा सेवेत येण्यासाठी अर्ज दाखल करणार आहेत। एयर इंडिया का आश्वासन है और एयर इंडिया ने हमको ये विदाउट प्रेजुडिस लिखित रूप में भी कहा था कि वो हमारी सब मांगों को, पायलट्स की सब मांगों को पूरी तौर पे 1:1 बैठ के उनके साथ कंसिडर करेंगे। The demand for reinstatement of those pilots who have been terminated will also be taken up and the management would consider that sympathetically. तसंच कोर्टाने येत्या 5 तारखेला व्यवस्थापन आणि वैमानिकांना मुख्य कामगार आयुक्तांसमोर हजर राहण्याचेही आदेश दिले आहेत। सगळ्यात जास्त दिवस चाललेल्या संपांपैकी भारतातला हा दुसरा संप। आतापर्यंत 610 कोटींचं नुकसान यामुळे एअर इंडियाला झालंय। पण संप मिटल्यामुळे आता पुन्हा एकदा एअर इंडिया आकाशात भरारी घेईल अशी आशा करायला हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी।